मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात जागर मंगळागौरीचा ही मीना सैंदाणे यांनी दिलेली माहिती. जागर मंगळागौरीचा. श्रावण हा वटवैकल्यांचा महिना. पावसाच्या रिमझिम सरी यात कोसळत असतात. हिरवा निसर्ग आपल्याला साथ घालत असतो. या श्रावणात विविध सण येतात. या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्यांनी भरलेले असते. या अशा दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेला असतो तो उत्साह. या उत्साहाला जोड मिळते ती मंगळागौरीची आणि तिच्या खेळाची. यात सहभाग असतो तो तरुणीपासून ते 60 उलटलेल्या स्त्रियांचा. तोही सारखाच असतो. मंगळागौरीचा खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे आपल्याला मिळालेला. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला कळावा म्हणूनही मी तुमच्यासाठी काही माहिती आणि पारंपरिक गाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. या खेळात 70 प्रकारचे खेळ आणि गाणी आहे. व्रत आहे, वैकल्य आहे. पूर्वी मंगळागौर ही पश्चिम महाराष्ट्रातच खेळली जायची, पण कालांतराने आता संपूर्ण महाराष्ट्रात ही मंगळागौर साजरी केली जाते. ही मंगळागौर पहिली माहेरी साजरी केली जाते आणि दुसरी म्हणजे शेवटची सासरी केली जाते, अशी प्रथा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचे असते. त्यात जागर करायचा असतो. घराघरातून आवाज येतो, पूजेची मंगळागौर बाई, पूजेची मंगळागौर. किंवा ऋण झुणू त्या पाखरा, ऋण झुणू त्या पाखरा, माझी या माहेरा जा. किंवा घागर घुमू दे, घुमू दे, घागर घुमू दे, घुमू दे, रामा पावा वाजू दे, रामा पावा वाजू दे. अशी गाणी कानावर पडतात. मंगळागौर म्हणजे माहेरच्या आठवणींना उजाळा असतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. नवीन सुनेला घरात मोकळेपणा मिळावा म्हणून सासर माहेरातील अंतर कमी व्हावे आणि प्रेम जिव्हाळा वाढावा यासाठी मंगळागौर पूजायचे. या निमित्ताने खेळातून सासरच्या लोकांचे स्वभावाचे आकलन व्हायचे. त्यामुळे नववधूंच्या मनातील भीती दूर व्हायची. सासरी गेल्यावर मुलींना माहेरची आठवण होऊ नये म्हणूनही हा उत्सव साजरा करतात. जशी धरणी पावसामुळे हिरवा शालू पांघरते आणि सुंदर दिसते, तशीच नववधू दिसत असते. हातात हिरवा चुडा, नाकात मोरणी, जरी काठची साडी, दागदागिने घातल्याने ती सुंदर दिसते. नवतेज तिच्या अंगावरती लखलखत असते. रात्रीच्या जागरणात ती मनसोक्त खेळ खेळते. त्यात झिम्मा फुगडी, फुगडीचे यात 16 प्रकार आहेत. गाठोडे, सासू सुनेचे गाणे, भांडण, अडवळ घूम, पडवळ घूम, टिपऱ्या, गोफ, धिंड, हाट घोडा, आघोटा, पाघोटा, लाट्याबाई लाट्या, साळुंकी. यात लागणारी साधने ही घरातलीच असतात. जसे की लाटणे, सूप, घागर, नारळाच्या करवंट्या असतात. चला ग मंगळागौरीचा या करूया जागर, चला ग मंगळागौरीचा या करूया जागर, असे म्हणून महिला गोल रिंगण करतात आणि एकावर एक गाणी म्हणतात. सर्व गाणी त्यांची तोंडपाठ असतात. जसे की किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड, दोडक्याची फोड लागते गोड, आणिक तोड बाई आणिक तोड, आणिक तोड बाई आणिक तोड, माझ्या दोडक्याने किसवना, माझ्या दोडक्याने किसवना, मामाला बायको करवना, मामाला बायको करवना, मामाने बायको केली, मुंबई बंदराला नेली, मुंबई बंदराला नेली, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस. पावसाळ्याचे दिवस असतात. हिरवा भाजीपाला असतो. तो बाजारात आलेला असतो. म्हणून हे गाणं दोडक्याचं घेतलेलं असावं असं मला वाटतं. या खेळातून महिलांचं आरोग्यही चांगलंच राहतं, कारण संपूर्ण शरीर यात हालचाल करत असतं. लाट्याबाई लाट्या यात लाटण्याने खेळायचं असतं. लाट्याबाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्याबाई लाट्या,
चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. साजणी सू, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू. कृष्ण गुजरी गुजरी, राधा गुजरी गुजरी, खुंटीवरचा हार माझा सातपदरी, बाई सातपदरी. काय करू माय काय करू, कसं करू माय कसं करू. खुंटीवरचा हार माझा सातपदरी, बाई सातपदरी. खुंटीवरचा हार माझा गावातच नाही, बाई गावातच नाही. लाट्या बाई लाट्या, लाट्या बाई लाट्या, लाट्या बाई लाट्या. किकीचं पान बाई किकीचं पान, किकीचं पान बाई किकीचं पान. सागर मासा सू सू, सागर मासा सू सू. आल्या ग बाई गुजरणी, आल्या ग बाई गुजरणी. कापूस घ्यावो पिंजारणी, कापूस घ्यावो पिंजारणी. कापूस आमच्या सरकीचा, कापूस आमचा सरकीचा. झपाटा मारला फिरकीचा बाई फिरकीचा. किकीचं पान हे शुद्ध हवा देतं, सगळ्यांचं आरोग्य राखतं. या गाण्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, त्यामुळे दुखणं दूर होतं. याचे बरेच फायदे आहेत. तांदूळ सडणे आणि पाखडणे हाही एक प्रकार आहे. तांदूळ सडू बाई तांदूळ सडू, तांदूळ सडू बाई तांदूळ सडू. तांदूळ आमच्या शेतातले, दोघींना नाही उरकायचे, दोघींना नाही उरकायचे. तांदूळ सडता बाई तांदूळ सडता. आला मला घाम, आला मला घाम. पंखा घाला पंखा लावा, पंखा थोडा आता, करू द्या बाई आराम. तांदूळ सडू बाई तांदूळ सडू, तांदूळ सडू बाई तांदूळ सडू. ही सर्व पारंपरिक गाणी आहेत. या गाण्यात पिंगाही आहे, त्यामुळे कंबर फिरवली जाते आणि संपूर्ण शरीराचा व्यायामही होतो. पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला भुलवली रात, जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग तुझा डॉक्टर आहे ग पोरी पिंगा, लेक माझा ग तुझा डॉक्टर आहे ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या लेकाला स्वयंपाक येतो ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पती पत्नी ग सौभाग्याची ग दोन चाके ग पोरी पिंगा, पती पत्नी ग संसाराची ग दोन चाके ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक लाडाची होती माहेराची, झाली सासरची पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक लाडाची होती माहेराची, झाली सासरची पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. यानंतर जिम्मा खेळला जातो, तोही वेगवेगळ्या प्रकारचा. साधा जिम्मा, 2 जणी यात खेळतात. एकमेकींना टाळी देत हा खेळ खेळला जातो. झिम पोरी झिम कपाळीचं झिम, झिम पोरी झिम कपाळीचं भिंग. भिंग गेलं फुटून, पोरी गेल्या उठून. आंबा पिकतो रसगोळीचं, कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो. आंब्याची ढाळी टपटप गळे, कोकणचा राजाबाई जिम्मा खेळे. खांदी जिम्मा हा खेळ खेळताना जलद गतीने खेळायचा असतो. मुली समोरासमोर उभ्या राहून आपल्या हातावर टाळी देतात आणि उडी मारून खांद्यावर झेपावतात. सर सर गोविंदा येतो, मजवर गुलाल फेकितो. सर सर गोविंदा येतो, मजवर गुलाल फेकितो. त्या बाई गुलालाचा भार, आमच्या वेण्या झाल्या लाल. आमच्या वेण्या मोकळ्या, सोनियाच्या साखळ्या. घडव घडव रे सोनारा, माणिक मोती भिजवरा. भिजवराला खिळक्या, आम्ही बाई लेकी लाडक्या. लाड सांगू बापाला, मोती मागू कपाळा. यात चौघींचा जिम्माही असतो. 4 जणी एकमेकींच्या समोर उभ्या राहतात, जिम्मा खेळतात. अशा वेळी वाकड्या तिकडे नाचतात आणि खेळतात, म्हणून त्याला वाकडा जिम्माही म्हणतात. फेराचा जिम्मा हा प्रकार अनेक महिला मिळून खेळतात. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे टाळी देत गोल हा खेळ खेळतात. राधा रुसली सुंदरी, राधा रुसली सुंदरी. समजावी तो हरी की, राधे चल ग मंदिरी. नथ ठेविली तपकात,
कृष्ण लावितो हात, माझ्या गळ्याची शपथ, राधे घाल ग नाकात. या खेळात उडता कोंबडा पण असतो. यात उड्या मारत मध्येच घटकाभर उभं राहायचं. एकदा पुढं मागं होतं, खेळायचं असतं आणि तोंडाने गाणं म्हणायचं. शेजीबाईचा कोंबडा उडतो कसा, केळीच्या पानावर जेवतो कसा. आपट्याचं पानबाई आलं झपाट्याखाली, शेजीचं लेक आलं माझ्या हाताखाली. नानली तर बघसई, नाहीतर लाथा बुक्क्या खाई. साधा कोंबडा. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, सांडीत मोठी घालीन चाला, शेजीबाईचा नटवा दीड दाजीबा नटवा. ही खेळगाणी म्हणत असताना नववधू सुखावते. आपल्या माहेराची तिला आठवण येते. हे व्रत ती सुखी संसारासाठी करत असते. यात शंकराची आणि पार्वतीची प्रामुख्याने पूजा असते. चौरंगावर शंकराची पिंड ठेवून पूजा केली जाते आणि नंतर पार्वतीरूपी अन्नपूर्णेची पूजा केली जाते. यात 16 प्रकारच्या पत्री असतात. हळद, कुंकू, अक्षदा वाहिली जाते आणि मनोभावे पूजले जाते. आणि रात्री जागरण असते. विविध प्रकारची गाणी गायली जातात. चहावर चहा फस्त होतो, त्याचं एक गाणं आपण बघूया. सोन्याचा हार बाई सोन्याचा हार, चहाबाई चहा गवती चहा. सोन्याचा हार बाई सोन्याचा हार, चहाबाई चहा गवती चहा. गवती चहा बाई गवती चहा, आमच्या पोरींची फुगडी पहा, आमच्या पोरीला जागा द्या बाई जागा द्या. अडवळ घुम पडवळ घुम, पडवळाच्या वेलीवर कसा पाय देऊ. अडवळ घुम पडवळ घुम, पडवळाच्या वेळेवर कसा पाय देऊ. अडवळ घुम पडवळ घुम, भोपळाच्या वेळेवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम. एक गमतीशीर गाणं यात आहे. तगडत तगडत लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला, तगडत तगडत लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला. सदरा लाल त्याची विजार लाल लाले लाल, टोपी लाले लाल त्याचे तोंड लाले लाल. लाल टांगेवाला टोपी लाल टांगेवाला, एका गाणी गातो ला 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 लाले लाले ला 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 ला. नंतर त्याच्यानंतर गोप फिरला जातो. नमो गणेशा नमो हनुमंता, गोप फिरू बाई गोप फिरू, अर्ध्या रात्री गोप फिरू. गोप फिरू बाई गोप फिरू, अर्ध्या रात्री गोप फिरू. 2 धागे त्यागाचे 2 धागे प्रेमाचे, अरे अरे गोप फिरू, अरे अरे गोप फिरू. गुंतू नको संसारी कटकटी आणू नको. गोप फिरू बाई गोप फिरू, गोप फिरू बाई गोप फिरू, गोप फिरू बाई गोप फिरू. पुढील गाण्यात एका महिलेला नाचायला सांगितले जाते, पण ती कारण देत असते. ते कोणते ते बघूया. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा कासार नाही आला, बांगड्या नाही मला कशी मी नाच. या गावचा कासार नाही आला, बांगड्या नाही मला कशी मी नाच. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेणी नाही मला कशी मी नाच. नाच ग घुमा कशी मी नाच. जळगावचा सोनार नाही आला कशी मी नाचू. दागिना नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, ब्लाऊज नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा, नाच ग घुमा, नाच ग घुमा कशी मी नाचू. पुढे तर ते दिंड. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी. मका कुट ग पोरी, मक्याला पीक भारी. मका कुट ग पोरी, मक्याला पीक भारी. दिंड्याखाली कोण ग उभी, अहो भाऊजी मी आहे उभी. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी. 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 मंगळागौरमध्ये सहसा महिला नऊवारी पातळ नेसतात, कारण काही खेळ हे बैठे असतात. गाठोडा हा एक प्रकार असतो. दोन्ही पायांचे अंगठे धरून गोल फिरवायचे असतात, त्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होत असतो. गाठोडं. गोल गोल गाठोडं, इकडे तिकडे गडगडलं, फिरता फिरता मध्ये एकमेकावर आदळलं.
गोल गोल गाठोडं, गोल गोल गाठोडं, गोल गोल गाठोडं, गोल गोल गाठोडं. याचबरोबर त्यांना नाव चालवायचे असते. गोमूच्या नवऱ्याला माहेर दाखवायचे असते. त्यात मोठी होडी दाखवली असते, छोटी होडी दाखवलेली असते. मोठ्या होडीमध्ये गोमू असते. गोमू माहेराला जाते हो नाखवा, गोमू माहेराला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, गोमू माहेराला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. छोटी होडी. मी ढोलकर 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 दर्याचा राजा, मी ढोलकर 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 दर्याचा राजा, धर पाण्यावरी बंदराला करतोय ये जा, हो ये जा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. या मंगळागौरीच्या खेळामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असतं. त्या आनंदात यात सहभागी होतात. आता तर गटागटाने यांच्या स्पर्धा होतात. या खेळात फुगड्या ह्या प्रामुख्याने खेळल्या जातात. त्या 16 प्रकारच्या असतात. त्या पुढील प्रकाराने आपण पाहूया. 2 हातांची साधी फुगडी असते. एका हाताची फुगडी, मामा घेतो लुगडी, मामा गोरा गोरा, मामी काळी काळी, शेवंतीची जाळी जाळी, जाळीला खिडक्या, आम्ही लेकी लाडक्या, मामी गेली दळायला, पोरी आल्या खेळायला. दंड फुगडी. प्रत्येक फुगडी खेळताना मुली गाणी म्हणतात. दंड फुगडी दंडाची, बाईल माझ्या दीराची, असा दीर नेटुका, खोबऱ्याचा काटुका, असं खोबरं गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, दारचा मामा उठेना, दंडावरून जाईना, 5 पानं खाईना, दसऱ्याची बोली केली, दिवाळीला येईन ग. मध्येच मुली म्हणतात. फुगडी फुलते, चौरी डुलते, पाठीवरची वेणी जशी नागिन खेळते. बस फुगडी. 1 भुई सारू सारू, 5 खडे मांडू मांडू, 1 खडा मोठा मोठा, सई आली पोटा पोटा, सईच्या कानी बुगड्या, आम्ही खेळू फुगड्या. असं पाखरू चांगलं चांगलं, वेशीला नेऊन टांगलं, कोण गाव नगरी, भोवतीनी डगरी, काट्यांची कुलूप कुलूप, मोत्याची झुलूप झुलूप, चुई फुई चुई फुई, चुई फुई चुई फुई, चुई फुई चुई फुई. कासव फुगडी. यात आपले हात आपल्याच गुडघ्याला खालून घेत दोन्ही हातांची मोठी मिठी घालायची असते. नंतर उड्या घेत घेत कधी डावीकडे तर उजवीकडे फिरावं, गोल गिरकी मारावी लागते. फुगडीचं जातं. पाठ फुगडी अशा बऱ्याच फुगड्या असतात. तवा फुगडी असते. खेळल्या जात असतात. यात नखुल्या हा एक प्रकार असतो. खेळांच्या हाताच्या बोटावर जोर दिला जातो आणि गाणी म्हटली जातात. नखुल्या बाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, गंगेला आला लोंढा, भिजला माझा गोंडा, गोंडाच्या पदरी काडी, भिजली माझी साडी, साडीच्या पदरी रुपया, भाऊ माझा शिपाया. दळूबाई दळू, दळूबाई दळू, तांदूळ दळू, तांदूळ दळू, तांदूळ आमचे शिजवायचे, भाऊजी आमचे जेवायचे, तांदूळ आमचे मोत्याचे, बाई मोत्याचे, दळूबाई दळू, तांदूळ दळू. या मंगळागौरीच्या शेवटी आरती असते आणि प्रसाद असतो. स्वयंपाक अळणी करावा लागतो. ज्यांनी व्रत केले त्या सुवासिनींना जेवण असते. जेवताना बोलायचे नसते. फक्त खुणेने स्वयंपाक उत्कृष्ट झाला एवढे सांगायचे असते. कोणी कोणी हे व्रत 5 वर्षापर्यंत करतात. 5व्या वर्षी आईला वाण देऊन या व्रताचे उद्यापन माहेरात केले जाते. अशी ही पूजेची मंगळागौर. आपण तिचा जागर याद केला. धन्यवाद. आत्ताच आपण जागर मंगळागौरीचा ही मीना सैंदाणे यांनी दिलेली माहिती. मंडळी नमस्कार. शेत शिवार या